हॅलो नमस्कार, मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आजची सुरुवात केली आहे देवपूजेपासून। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर मी इथे दुपारच्या जेवणात जवळा म्हणजेच आमच्या इथे सुकटही म्हणतात, सुकट करते आणि चपात्या। तर इथे मी चिंच गरम पाण्यात ठेवली आहे भिजत। माझ्याकडे कोकम नाही म्हणून मी इथे चिंच वापरते। 2 बारीक चिरलेले कांदे आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 टोमॅटो बारीक चिरलेला। तर इथे मी आधी सुकट कोरडी भाजून घेते जेणेकरून खाताना असं वशाट नाही लागणार। आणि त्यानंतर व्यवस्थित भाजल्यानंतर मी इथे जाळीमध्ये काढून घेते। तीच कढई मी क्लीन करून घेतली आहे आणि कढईमध्ये आता मी 2 ते 3 पळी तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता। तेल तापल्यानंतर त्यात मी ॲड केले आहे बारीक चिरलेला कांदा आणि मिरच्या। तर इथे जेवण बनवता हर्ष उठला आणि त्याला घेऊन आले मी, कारण तो राहत नाही। उठल्या त्याला जवळ घेतलंच पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं। आणि इथे आमच्या गप्पा रंगल्या होत्या। तो पप्पांना शोधत होता। तेच मी त्याला सांगत होते की पप्पा नाही येत, पप्पा कामाला गेले। तर इथे कांदा छान परतल्यावर त्यात मी टोमॅटो ॲड केला आहे आणि थोडं मीठ ॲड केलं आहे जेणेकरून टोमॅटो छान मऊ असे शिजेल। तर इथे टोमॅटो छान शिजल्यावरती त्यात मी मसाले ॲड करणार आहे। हळद, तिखट आणि किचन किंग मसाला। तुम्ही तुमच्या आवडीचे मसाले ॲड करू शकता। आणि त्यानंतर मी सुकट ॲड करणार आहे। भाजून स्वच्छ धुवून घेतलेली सुकट मी यात ॲड करणार आहे। तर इथे सुकट बनवून तयार आहे। छान चमचमीत झाली आहे। माझ्याकडे भाकरीचं पीठ संपलं होतं म्हणून मी इथे चपात्या केल्या आहेत। इथे जेवण झाल्यानंतर मी हर्षचं जेवण बनवते। त्याला पिण्यासाठी मी पाणी गरम करते आणि त्यातलंच पाणी मी त्याचं जेवण बनवायला घेते। आणि ही आहे मखाना, बदाम आणि काजूची पावडर। याची मी खीर बनवून देते आणि या खिरेमध्ये मी सेंद्रिय गूळ पावडर वापरते। साखर वगैरे मी हर्षला देत नाही। ही जॅगरी पावडर मी त्याला वापरते खीर वगैरे बनवताना। इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घेतलं आहे पातेल्यात। त्यानंतर त्यात मी 2 चमचे गूळ पावडर ॲड केली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। आणि त्यानंतर इथे मी 2 ते 3 चमचे मखाना ड्रायफ्रूट्सची पावडर ॲड केली आहे। छान मिक्स करून घेतलं आहे जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाहीत। तर इथे हे मिश्रण तयार आहे। ड्रायफ्रूट्स मखाण्याची खीर तयार आहे। छान 5 ते 7 मिनटं मी इथे शिजवून घेतलं आहे। छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही ठेवले आहे मी खीर। तर इथे मी संध्याकाळच्या जेवणात अंडा कढी करणार आहे। इथे मी तेलामध्ये उकडलेली अंडी छान फ्राय करून घेते। आम्हाला खूप आवडतात, छान क्रिस्पी लागतं वरचं आवरण आणि छान टेस्टी होतात। मसाला त्यात मुरला जातो। अशा पद्धतीने मी फ्राय करते। तुम्ही कोणती पद्धत वापरता? तुम्ही कशाप्रकारे अंडा कढी वगैरे करता? किंवा अजून काही इतर रेसिपीज माझ्यासोबत शेअर करा प्लीज, मी नक्की ट्राय करेन। त्याच कढईत मी तेल घेतलं होतं जे अंडा फ्राय करून घेतले। त्यात मी कांदा आणि जिरं फोडणीला घातलं आहे आणि छान परतून घेणार आहे कांदा। आणि त्यानंतर टोमॅटो ॲड करणार आहे। कांदा छान शिजल्यानंतर त्यात मी बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे।
इथे टोमॅटो छान शिजल्यानंतर त्यात मी मसाले ॲड करणार आहे. हळद, तिखट आणि किचन किंग मसाला आणि वाटण पण ॲड करणार आहे. आपलं नेहमीचं वाटण असतं, सुकं खोबरं, कांदा, लसूण, आलं, आलं, खोबरं हे वाटण ॲड केल्यानंतर छान परतून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत. मसाला छान परतून झाल्यावर त्यात मी अंडी ॲड केली आहे. इथे आवश्यकतेनुसार मी पाणी ॲड केलं आहे आणि छान उकळी येऊन शिजून घेतलं आहे. आणि त्यानंतर मी शेवटी यात कसुरी मेथी छान क्रश करून ॲड केली आहे. इथे अंडा कढी मस्त तयार आहे. मस्त चमचमीत झाली होती, टेस्टी. आणि वाफळलेला भात. या जेवायला सर्वांनी. इथे माझे मिस्टर जेवण करत होते, तिथे पप्पा जेवत होते आणि इथे आमची मस्ती सुरू होती. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.